एक बातमी आपण सविस्तर बघणार आहोत। सातारमध्ये होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेमध्ये आज सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये रंगनाथ पठारे, विश्वास पाटील, बाळ फोंडके यांची नावे आघाडीवरती आहेत। साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काही दिवसांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांची देखील भेट घेऊन त्यांना अध्यक्षपदासाठी गळ घातली होती, मात्र नेमाडेंकडून अजून प्रतिसाद मिळालेला नाहीये। या संदर्भात अधिक अपडेट देणार आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, सातारा इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील असतील। 99 हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणार आहे, जे सातारमध्ये होत आहे। या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये साहित्य मंडळाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावं सुचवण्यात आली होती, ज्यामध्ये रंगनाथ पठारे यांचं नाव होतं, त्याचबरोबर बाळ फोंडके यांचं देखील नाव होतं। मात्र जे शिक्कामोर्तब झालेलं आहे ते विश्वास पाटील यांच्या नावावरती पानिपतकार म्हणून या विश्वास पाटील यांना ओळखलं जातं। मात्र या पानिपत या पुस्तकाबरोबरच कादंबरीबरोबरच इतरही अनेक लोकप्रिय कादंबऱ्या त्यांच्या नावावरती आहेत। सिनेमा आहे, एक सनदी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि निवृत्त झालेले आहेत आणि महाराष्ट्राला सुपरिचित असं हे विश्वास पाटील यांचं नाव आहे। गेल्या काही काळामध्ये वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवरती देखील त्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्रात लागलीच नवीन चर्चा देखील सुरू होणार आहेत। बरोबर आहे, नक्कीच मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे या क्षणाची एक महत्त्वाची बातमी अशी आहे की विश्वास पाटील, साहित्यिक विश्वास पाटील यांची 99व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे आणि साताऱ्यामध्ये यावेळेचं हे साहित्य संमेलन पार पडणार आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, विश्वास पाटील यांचं मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे। साताऱ्यामध्ये 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे आणि यासाठी अर्थातच अनेक साहित्यिकांच्या नावांची चर्चा होती, परंतु अखेर विश्वास पाटील यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। याची थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे आणि स्वतः विश्वास पाटील या क्षणी आपल्या सोबत आहेत। साहित्यकार विश्वास पाटील यांचं आम्ही एबीपी माझामध्ये स्वागत करतो। सर, आपलं अभिनंदन आणि आपली प्रतिक्रिया। आपण 99व्या साहित्य संमेलनाचे आता अध्यक्ष म्हणून लवकरच आपलं नाव घोषित होणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? मला खूप आनंद वाटतो, एक चांगली संधी मिळालेली आहे। सातारा ही छत्रपती शाहू महाराजांची राजधानी आहे, मोठ्या शाहू महाराजांची, आणि त्या नगरीमध्ये जिथं माझी अनेक जवळची माणसं होती, बॅरिस्टर पीजी पाटील, शंकर सारडा, हे माझी गुरुस्थाने असणारे सगळे हे सातारचे आहेत आणि सातारच्या मातीचा मला अभिमान आहे आणि सातारचा सगळा इतिहास, ते सगळा परिसर माझ्या परिचयाचा आहे आणि त्यामुळं मला खूप आनंद वाटतो। सातारकरांनी माझी निवड केली त्याबद्दल सर्व सातारकरांचे मी आभार मानतो। त्याचबरोबर विश्वासजी, एक वेगळ्या पद्धतीची विजन घेऊन तुम्ही अर्थातच हे अध्यक्षपद भूषवणार असाल, त्याबद्दल आम्हाला काय सांगू शकाल? मी आता याच्यावर थोड्या वेळानंतर विस्तारानं बोलता येईल, पण काहीतरी नवे प्रघात पडावेत, काही नवे मानदंड निर्माण करावेत, या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि सातारचे दोन्ही उमदे राजे आहेत, त्यांच्या सहवासात आणि संपूर्ण सातारच्या जनतेच्या सहवासात काम करताना, तिथं अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना मला खचितच आनंद होईल। आतापर्यंतची संपूर्ण जी प्रक्रिया होती, या प्रक्रियेबद्दल आणि त्यानंतर आता पुढचा हा प्रवास कसा असेल, काय सांगाल तुम्ही? साताऱ्यामध्ये जेव्हा 99वं हे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे, अत्यंत मानाचं असं हे साहित्य संमेलन असणार आहे, त्यामुळे या अनुषंगाने आम्हाला काय सांगू शकाल? या अनुषंगाने मला असं वाटतं की सातारा जिल्ह्याची खूप नाह आपटेंपासून खूप मोठ्या लोकांची
पूर्वीचा सातारा लक्षात धरायचा झाला तर अण्णाभाऊ साठे आहेत वाटेगावचे, पूर्वीच्या वाळवा तालुक्यातले, म्हणजे साताऱ्याचेच. वाईचे अनेक एकापेक्षा एक मोठी मंडळी आहेत. आणि माझं काही काळ शिक्षण हे पाचगणीमध्ये झालेलं होतं, हायस्कूलमध्ये. आणि मला साहित्याची गोडी ही पाचगणीमध्येच लागली. एका वर्षभरात मी एका वर्षी 234 पुस्तकं वाचली होती. 9व्या इयत्तेमध्ये असताना आमचं महात्मा फुले हायस्कूल म्हणून होतं. तर ही सगळी जवळची माणसं आहेत, त्यांच्या सहवासात एक नवे काहीतरी साहित्यामध्ये प्रघात पाडावेत. आणि मला नक्की असं वाटतं की आजची तरुण पिढी ही आपला दिवसभरातला 24 तासातला 5-5, 6-6 तास वेळ ही मोबाईलवर घालवते. त्यांना पुन्हा पुस्तकांच्या जगात घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि पुस्तकाचं गाव पहिलं हे साताऱ्याचंच आहे. तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुस्तकाच्या गावाचा विस्तार करावा. नक्कीच, अतिशय स्तुत्य उपक्रम असेल नक्कीच. आणि पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन विश्वासजी, आणि धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.